18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह घेऊन मी आपल्या समोर उभा आहे। निवडणुकीच्या मतदानाला अवघे आता 27 दिवस राहिलेत। गेल्या 2-3 महिन्यापासून या निवडणुकीची रणधुमाळी आपल्या मतदारसंघामध्ये, विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात अतिशय गाजलेला मतदारसंघ आहे। म्हणून आपल्याला मतदान करताना काही गोष्टीचा विचार करावा लागेल। आपण विचारपूर्वक मतदान करणं हे लोकशाहीचं द्योतक आहे। विचारपूर्वक मी यासाठी म्हणत असतो की ही निवडणूक ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही निवडणूक राज्याची निवडणूक नाही, तर ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। देशाची अर्थव्यवस्था, देशाची संरक्षण व्यवस्था, देशाचा मान मर्यादा सांभाळण्याची ही निवडणूक आहे। आज भारत देश एक वेगळ्या उंचीवर पोहोचलेला आहे। त्याचं कारण गेल्या 10 वर्षामध्ये ह्या भारत देशाला मिळालेली मान आणि प्रतिष्ठा, आणि हे जपून ठेवण्यासाठी पुन्हा एकदा हे सरकार येणं गरजेचं आहे। आणि पुन्हा एकदा हे सरकार येईल हे सांगण्याची नव्यानं गरज नाही। आणि हे सरकार आल्यानंतर, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, आपल्या भागाचा खासदारसुद्धा नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा हवा। त्याचं कारण आहे की गेल्या 5 वर्षामध्ये सरकारच्या विरोधातला खासदार असल्यामुळं या मतदारसंघात विकासाचं वाटोळं झालं। त्या मतदारसंघातल्या खासदारांना फक्त लोकप्रतिनिधी फक्त भाषणं, सोशल मीडिया आणि गप्पा मारणं, बडबड करणं, पोपटपंची करणं याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही। मी नेहमी त्यांना आव्हान देत असतो की एक तरी काम सांगावं। गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारचा आणलेला 1 रुपया दाखवावा। 1ही रुपयाचं काम नाही, आणि पुन्हा तो माणूस निवडणुकीला उभा राहतो। कुठल्याही गावात गाठी भेटी नाही, कुणालाही भेटला नाही, कुणाचाही फोन नाही, कुठल्या गावात गेले नाही। निवडून आल्यानंतर किती जरी मोठा माणूस असला तरी आपल्या मतदारसंघामध्ये जाऊन तोंड तरी दाखवतो। अगदी देशाचे पंतप्रधान असतील किंवा मंत्रिमंडळातले केंद्राचे सगळे मंत्री असतील, ते आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी चर्चा करतात, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात। राज्याच्या मंत्रिमंडळातले कुठेही घ्या, किती मोठा मंत्री असो, अजितदादा असो, देवेंद्रजी असो किंवा एकनाथभाई शिंदे असो, ते कधी आपल्या मतदारसंघाला विसरले नाही। नितीनजी गडकरी इतके मोठे मंत्री केंद्रामध्ये आहे, ते कधी म्हणाले नाही की मी माझं काम दिल्लीमध्ये आहे, मी गल्लीत फिरणार नाही, असं कुणी म्हणाले नाही। एकमेव अपवाद म्हणजे आपल्या मतदारसंघातला खासदार हा देशातला विक्रमी खासदार आहे की ज्याला मतदारसंघही नको आहे आणि दिल्लीतही थांबायला नको आहे, कामही करायला नको आहे। आलेच नाही, आता मतं मागायला तर येतील ना आपल्याकडं। ही परिस्थिती आहे। बिलालबाई, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे। काल परत एक ठिकाणी करंदीला एका गावात त्यांना अडवलं, भाषण करता करता टाकळकरवाडीला अडवलं, भोसेला अडवलं। व तुम्ही 5 वर्ष त्यांच्या नावाचे बोर्ड लागलेत, अमोलदादा 5 वर्षात तुम्ही पहिल्यांदा आमच्या गावात येतात, आपलं सहर्ष स्वागत, असे बोर्ड आहेत। 3 ठिकाणी झाले, खेडमध्ये 2 ठिकाणी, शिरूरमध्ये 1 ठिकाणी। पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर हुक चून आहे। परत दुसऱ्या गावात लबाडासारखा परत असं मी 19,000 कोटी, 20,000 कोटी, 50,000 कोटी। आता काय झालं, त्यांचे जे काही भक्त आहेत ते आता असं पटवून द्यायला लागले आहेत की खासदारांना यायची काय गरज आहे, खासदारांना दशकरीला यायला नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, असं नागरिक शास्त्रात म्हणतात। खासदारांना फक्त दिल्लीत राहायला पाहिजे। माझं म्हणणं आहे, तू कुठेही राहा, पण आता आमच्याकडे येऊच नको, मतही मागायला येऊ नको, तुला राहायचं तिथं राहा। कारण ह्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षात आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान झालेलं आहे। पुणे नाशिक रेल्वे साधा प्रकल्प, पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्पावर मी 13 वर्ष काम केलं, 2005 पासून 2018 पर्यंत। कुठलाही प्रकल्प रेल्वेचा हा काय साधा सोपा नसतो। त्या प्रकल्पाला 20-25 वर्ष लागतात, 2-2 टप्पे लागतात।
मी 13 वर्षात फायनल स्टेजवर आणून ठेवलेला प्रकल्प, माझा पराभव झाला तो प्रकल्प, त्या प्रकल्पाची फाईल केंद्रामध्ये अजून ज्या टेबलवर मी ठेवली होती त्याच टेबलवर अजून आहे. एकही इंच फाईल हल्ली नाही. पण हे इकडं मतदारसंघामध्ये डिंगोरा पिटतात की यांनी हे केलं, ते मी केलं, रेल्वेसाठी केलं, रेल्वे केली, 15 वर्षात काही झालं नाही, 15 वर्षात. अरे बाबा, रेल्वे 15 वर्षात होतच नाही. कोकण रेल्वेसारखा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प, तो प्रकल्प चालू व्हायला 28 वर्ष लागली. मी 13 वर्षात तो फायनलवर आणलेला आहे. पण हे कुठंतरी लोकांमध्ये सतत 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 खोटं बोलायचं. त्यांना वाटलं एकच त्याची एक USP आहे, म्हणजे त्यांचं म्हणजे काय म्हणायचं, त्यांना एकच एजेंडा आहे, खोटं बोलत राहायचं. खोटं बोललं की 10 पैकी 4 लोक तरी खरं मानतील. आणि मग अशा प्रकारचं खोटं सतत खोटं लोकांना सांगायचं. की काल परवा कुठं तरी ऐकलं त्यांचं काहीतरी भाषण, आणि म्हणून मला जास्त काय बोलायचं नाही.